शुभ सकाळ मंडळी। तर मंडळी आम्ही आज आहे ना गावी चाललोय। ताई पण आहे इकडे। तर ताईला येऊन आठवडा झाला आणि आता आम्ही चाललोय गावी। सानूला पण आपल्या आता स्कूलला सुट्टी पडले, तिची एक्झाम वगैरे आटपली आणि ती पण मस्त अशी 1.5 ते पावणे 2 महिना गावी राहणार आहे। ती पण एक्साइटमेंट खूप आहे। खूप दिवस बोलत होती गावी जायचंय आणि फायनली तो दिवस आला आणि आम्ही चाललोय ताईंसोबत आमच्या गावी। ताई पण आल्या होत्या 8 दिवस झाला, त्यांना पण बरं वाटलं, आम्हाला पण बरं वाटलं। तर आम्ही आज चाललोय गावाला। सानू खूप खुश आहे ना, कधी एकदा गावी जाते असं झालं तिला। तर आमचा प्रवास चालू होतोय सकाळचा। सकाळचे वाजले 5 आणि आम्ही 6ची गाडी पकडणार आहोत वसईवरून। तर वसई ते रत्नागिरी असा प्रवास तुम्हाला पाहायला मिळणार आहे, त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा। चला आता निघतो आता आम्ही। या साईडला बघताय तुम्ही 3 आहेत ना आपल्या बॅगा तयार झाल्यात। आता लॉक वगैरे करतो मी आता। चला चल सानू बाळा, चला। सानूला गाव म्हटल्यानंतर आहे ना खूप खुश होते। तर मंडळी आम्ही आहे ना आता विरार स्टेशनला पोचलो आणि ट्रेन पण पकडले। ट्रेन आपली आता सुटले, डायरेक्ट वसई आहे। नालासोपाराला थांबणार नाही गाडी, डबल फास्ट लोकल पकडले आम्ही। तर मंडळी आपण तिकीट वगैरे करून आता प्लॅटफॉर्मला आलो आहे आणि थोड्या वेळाने आपली ट्रेन येणार आहे। सकाळचा टाईम आहे त्यामुळे एवढी काही गर्दी नाही आहे, बघताय थोडी आहे गर्दी बऱ्यापैकी। ट्रेन आलेली आहे वसई रोडला। उच्चेवली योगनगर एक्सप्रेस। आणि या साईडला आहे ना ताई बघा फुल तयारीमध्ये आहे चढायला। चला आता आम्ही पकडतोय सीट। तर मंडळी आम्ही आता निघालोय वसईवरून। खूप नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी गर्दी आहे बघा, इकडे खूप गर्दी आहे। सकाळची ट्रेन असून पण 6ची ट्रेन आहे वसईवरून। मंडळी दुपारचे 12 वाजले आणि चिपळूणला पोचलोय आम्ही आता। इकडे बघा सानू कोल्ड्रिंक्स वगैरे प्यायलो। चिपळूणच्या पुढे पोचलोय आणि सानूचे आहे ना एक्साइटमेंट वाढले, कधी घरी पोचते। आणि इकडे कोल्ड्रिंक्स घेतलेलं थोडं, कारण गरमी भरपूर झाली वरती असल्यामुळे आहे ना गरमी खूप होते। तर आपला रत्नागिरी स्टेशन जवळजवळ येत आहे। सानू बघा काय करते गावाजवळ येते ना तशी मजा करते बघा। आणि आपलं सामान पण आहे ना खाली घेतलं आहे, जवळ आलं आहे ना रत्नागिरी स्टेशन, त्यामुळे तयारीमध्ये आहे सर्व। या साईडला पण रत्नागिरीला उतरणारे आहेत बघा। तर फायनली मंडळी रत्नागिरी स्टेशनला उतरलो आहे। 1 तास गाडी लेट आहे आणि पब्लिक बघा अर्धी गाडी खाली झाली आहे। ऊन पण भरपूर आहे, कारण गरमी तर भरपूरच होत होती ट्रेनमध्ये, हैराण झालो। तर आता आम्ही आहे ना इथून पटापट चाललो आहे वरती स्टॉपवरती बस पकडण्यासाठी गावी जायला। चला आणि आपली आता ही ट्रेन निघाली आहे गोव्याच्या दिशेने। तर एक्साइटमेंट झालंय भरपूर, कधी घरी पोचतोय रिलॅक्समध्ये। गर्दी आहे बऱ्यापैकी आताच्या ट्रेनला आलेली। सानू कसं वाटतंय गावी येऊन? आता लवकर जाऊ आपण हां घरी। आपला मुंबईचा प्रवास आहे ना बऱ्यापैकी व्यवस्थित होतो, पण इकडे आल्यानंतर बस पकडायला आहे ना भरपूर प्रॉब्लेम होतो, कारण टायमिंगवरती बस नसतातच। आम्ही ज्यावेळी दरवेळी येतो ना त्यावेळी असाच प्रॉब्लेम असतो। तर सर्व पब्लिक आहे ना आपापल्या गावी जायला वाट बघतायत बसची। तर इथून आहे ना जरा लवकर बस भेटली तर बरं होईल आपल्याला या उन्हामधून। आता वाजलेत पण 2 दुपारचे। तर आम्ही धोपावे गाडी पकडले बस आणि गर्दी बघा भरपूर आहे बसला पण। खूप वेळानंतर आम्हाला बस भेटले। पाठीमागे पण बघा खूप गर्दी आहे, हालत झाली आमची भरपूर। सानू आपली कंडक्टर दादांची ते बसले पुढे। मंडळी आम्ही आहे ना आता नरबे फाट्यावरती पोचलो आहे
आणि इथून आपल्याला ऑटोन जायचं आहे आता आपल्या गावामध्ये. तर खूप हालत झाली ह्या प्रवासामध्ये. मुंबईतून आपल्याला रत्नागिरीला यायला काही एवढं वाटलं नाही, पण खूप इथला प्रवास माझं बेकार हॅक्टिक झाला ना. दिवसाचा प्रवास होता ना, त्याच्यामुळे खूप गरमी पण आहे जास्त. चला आता आम्ही निघतोय आता. चला बघा अवतार बघा काय झालाय तो, पुरी वाट लागले. चला आता निघतोय रिक्षामधून आपल्या गावी जायला. सर्व आपलं सामान वगैरे आहे ना ठेवलेलं आहे. चला 3 वाजायला आलं इथं आहे ना. मग किती वेळ गेला बघ. आपण तिला 1:30ला उतरलो ना. 1:30च्या आधीच उतरलेलो ना. हो, इथून आपल्याला अजून अर्धा तास लागेल जायला. ऊन पण मजबूत आहे गावी बघा, फुल ऊन आहे. पोचलोय आम्ही आता नरबे रानपट पुलावरती. पाणी कमी झालं नाही नदीचं, आता पूर्ण झालं. वरती हे केलं आहे का, इकडं तुंबवलं वाटतं वरती. इकडे बंधारा घातला आहे त्यामुळे ना पाणी थोडं कमी आहे खाली, पण यावर्षी कमीच पाणी आहे ना. पाऊस नाही पडत. हो, आणि आपला रस्ता बघा. आता इथपर्यंत बऱ्यापैकी झालं आहे. पुढचा रस्ता लवकर व्हायला पाहिजे, नरबे पुलापासून तर नरबे फाट्यापर्यंत झालं आहे ना. आता बरा वाटतोय रोड. पावसामधून समजेल काय तो, त्याचं बांधकाम कसं झालं आहे ते पावसामध्ये कळेल. डांबर वापरले नाही की नाही काय ते. आपण भयानकच झाला होता ना रस्ता, लय खराब झालेला रोड. हा रस्ता झाल्यामुळे आहे ना आम्ही लवकर पोचलो, नाहीतर पाठीच राहिलो असतो अजून खाली नरवे पुलाच्या इकडे. जेव्हा आलो ना तेव्हा दाखवलेला होता. 10-12 दिवसापूर्वी झाला रस्ता. आम्ही जेव्हा होतो इकडे शिमग्याला आलो होतो त्यावेळी काम चालू होतं, आणि आता झाला बऱ्यापैकी. ह्या पावसामध्ये टिकला पाहिजे. ही साईड पट्टी आहे ना जरा करतात तर बरं झालं असतं, पण ठीक आहे. खूप वर्षांनी झाला आहे ना. आणि आपण आता पोचतोय जवळजवळ. आपलं गाव दिसायला लागलं आहे, घरं दिसायला लागले आहेत. मंदिराच्या अगोदर. तर मंडळी आम्ही उतरलो आता आमच्या गावामध्ये. ताई आता निघाले घरी जायला. हे बघा बाबा पण आले आणि हा बटरवाला सानू गेले, अगोदरच गेले. हे आई इकडे बघा, आई आहे इकडे आपली. आलो पोचलो घरी. आता मस्त आम्ही फ्रेश होतो आणि त्यानंतर मग तुम्हाला भेटतो. चला हे बघा भेटते आईला. आता सानू आहे ना आपली खूप मजा करेल.